आदरणीय पालकमंत्री या ठिकाणी सर्व सभापतींच्या सन्मानासाठी वेळातला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिल्या पूर्ण जिल्हा परिषदेच्या वतीनं इकडे समोर यानंतर मी विनंती करतो पालकमंत्री महोदया यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी निवड झाली त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि या सभागृहामध्ये निवडून आलेला प्रत्येक जण अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती पदासाठी कॅपेबल सक्षम असे असतात, परंतु 54 पैकी 6 लोकांनाच ही संधी मिळत असते. ज्यांना संधी आता नाही मिळाली त्यांना नंतर मिळेल, पण पहिल्यांदा परभणीमध्ये आपल्या बिनविरोध सर्वच्या सर्व काही पदांसाठी निवड झाली ही आनंदाची बाब आहे. आणि जिल्हा परिषद म्हणजे खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक दर्जा, चांगलं दर्जेदार शिक्षण, आरोग्य मिळावं यासाठी गरजेचं असतं आणि त्या पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्याकडनं होईल ही अपेक्षा आहे. आणि चिकनची माझी तर इच्छा होती 6 महिला करायची, परंतु आमच्या सगळ्या महिला मंडळींना सांभाळायला तुम्ही छान एकदम तरुण असे सहकारी मिळालेले आहात आणि मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यांना घेऊन चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये काम उभं करणार. केंद्रातील मोदीजींच्या सरकारच्या योजना, राज्यातील मुख्यमंत्री देवाभाऊंच्या योजना, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सगळ्या योजना, त्यांच्या अपेक्षेचं काम आपण सगळेजण मिळून इथे उभं करू आणि चांगल्या पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला समाधान, आनंद मिळेल असं काम आपण उभं करू. सगळ्यांना शुभेच्छा देते. आमचे धन्यवाद. जय जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या विशेष समितीच्या सभापतीपदी, समाज कल्याण या खात्याच्या सभापतीपदी माझ्या मातोश्री पार्वतीबाई प्रल्हादराव मुंडे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल मी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी गोर्डीकर, आमच्या गंगाखेड विधानसभेचे आमदार आदरणीय गुट्टे साहेब, तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब व सर्व भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो. माझ्या मातोश्री 2010 पासून सरपंच पद, मी स्वतः पंचायत समिती असे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद असे विविध पदं घेऊन व एक सामान्य जनतेची सेवा करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्वसामान्य मायबाप जनतेचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मला माझ्या सर्कलमध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि त्या निवडून दिलेल्याच्या आशीर्वादाची दखल घेऊन आमदार गुट्टे साहेबांनी या समाज कल्याण या पदावर आदरणीय मेघनादिदींच्या सहयोगाने व सर्व महायुतीच्या सहयोगाने बसवलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, वरिष्ठ नेत्यांचे. व पुढील काळ हा आम्ही समाज कल्याण या खात्याच्या केंद्र व राज्याच्या विविध योजना या सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील याचा पुरेपूर आणि प्रामाणिक प्रयत्न करून आमचा कार्यकाळ हा कार्यसिद्धीस पोहोचेल असं मी आपल्याला आपल्या माध्यमाद्वारे आश्वासित करतो जनतेला. माधवराव चव्हाण, मी भारतीय जनता पक्षाकडून पक्ष नेतृत्वाच्या नेतृत्वाखाली मी लोखंडी गटातून निवडून आणि माझ्या कुटुंबाला या संस्थेचा जुनाच अनुभव आहे. आमचे 3 टर्म आमच्या काकांनी मंत्री आदरणीय मंडळ चव्हाण साहेबांनी इथे प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या अनुभवाच्या जोरावरच आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी गोर्डीकर यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही संधी ही मला दिलेली आहे आणि या संधीचा नक्कीच आम्ही असंही रोज आम्ही 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे माणसं आहेत. आम्ही 24 तास रोडवर असणारे आम्ही माणसं आहेत आणि आदरणीय मेघनादिदींनी ही जी आम्हाला जी संधी दिलेली आहे ती आमच्या कामाकडे बघूनच दिलेली आहे. तेच काम आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून, महिला व बाल कल्याण या समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्हाभर आम्ही दिदींच्या नेतृत्वात आम्ही करणार. आणि मी या दिलेल्या संधीबद्दल मी पक्ष नेतृत्वाचे, तसेच मी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे, तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचे, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचे मी
या संधीबद्दल मी आभार मानतो आणि तसेच विशेष आभार हे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांचे मी मानतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.